नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरून समजलं असेल आपण कुठे चाललोय ते। काय टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल आपण कुठे चाललोय ते। तर आपण तरी पण सांगतो, आपण चाललोय अलिबागला, आपल्या भावांसोबत चाललोय। इकडे पप्प्या आहे, प्रितेश, इकडे प्रणील आहे आणि इकडे साहिल आहे। आणि आता सगळी दिवाबत्ती, आपलं दिवाबत्ती म्हणतोय, आपलं नारळ वगैरे फोडून आपण लगेच निघणार आहे अलिबागला जाण्यासाठी। आणि आपण कांदिवलीवरूनच करणार होते, पण सगळ्या कांदिवलीवरून उशीर झाला, कारण का आपल्याला थोडा उशीर झाला इकडे येण्यासाठी। सगळं तयारी चालू आहे, पटपट कर रे। आता संध्याकाळी 6:30 वाजलेत, पोहोचेपर्यंत किती वाजतील काय माहित। आणि अगरबत्त्या बिगरबत्त्या आहे। आणि आपल्यातला मोठा मुलगा म्हणजे प्रितेश मोहिते, आबानंतर मंगेशानंतर जो वारसा चालवणार तो प्रितेश। हे करे हे करा कोणी पण करा रे बाबा। चले आता नारळ वगैरे फोडून आपण आपल्या राईडला सुरुवात करणार आहे आपण। गणपती अप्पा, चला आपली राईडला आता सुरुवात होते। जास्त वेळ नाही घालवायचा आपल्याला, कारण का आधीच उशीर झालाय या माणसामुळे। झोपून राहिला नसतं बरोबर आलो असतो आम्ही। चला चला, ए मॅप चालू करा। केच वरती ए चालवशील ना। मित्रांनो पोहोचलो आता पनवेलला। पनवेल पुढे क्रॉस केला का माहित ना, पनवेलला दास्तान नगर आहे इकडे। आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा ना मोठा पुतळा आहे, तर आपल्याला ह्या साईडला जायचं आता ह्या रोडने। आणि इकडे आता आम्ही लोक थांबलेत, ही लोक थोडा नाश्ता वगैरे करतायत। जाऊ आता थोडं अजून याच्यावर 1 तास 40 मिनटं दाखवत आहेत, म्हणजे इथून अलिबागला 1 तास 40 मिनटं दाखवत आहेत। आणि नेहमीप्रमाणे गाडी मी नाही चालवत आहे, गाडी दुसराच कोणतरी चालवतो आहे। म्हणजे मी जेव्हा गाडी आणतो माझी, तेव्हा दुसऱ्या गाडी चालवायची असते की माझ्यावर विश्वास नाही ते समजत नाही कधी कधी। लास्ट टाइम आम्ही गेलेले तेव्हा पण त्यांनी चालवली, आता हा चालवत आहे। म्हटलं चालवून दे, चांगला सेफ चालवते, पण चालवतोय मस्त चालवते। आता इथून जाऊ आता डायरेक्ट पहिला तिकडे आपलं हे जायचं, नंतर मग जेवणाचं तिकडे बघायचं कसं काय ते। इकडे साहिल काय करतोयस? मॅपवर टाकलं साहिलने, चकल्या बिकल्या काय आला नाही घे ना। थंडी वाजते? थंडी वाजत नाही ना इथे अजून, काय थंडी बिंडी काय नाही। खाडीच्या तिकडे थोडंफार अजून तरी कसं नॉर्मली जसा इकडे थंडी बिंडी काय ना, पुढे एखादा गावा बिवा थोडं लागलं तर त्या साईडला लागू शकते। चकली का आता इकडे चाय बिडे डायरेक्ट ब्रिज चढायचा आहे मोठा। हा इथं समोर गेला की ब्रिज आहे। चला तर मित्रांनो, परत आपली राईड चालू झालेली आहे। आणि ना इकडे खूप थंडी असते, आणि आता आपण कुठेतरी मार्केटमध्ये आलो। नेमकं कुठे आलो ते आपल्याला माहित नाही, अलिबाग मार्केट की पनवेल मार्केट ते पण माहीत नाही, पण मार्केट आहे आजूबाजूला। आणि आता आपण निघूया। प्रणील गाडी चालवते आणि मी नेहमीप्रमाणे पाठी बसलोय आणि व्हिडिओ शूट करतोय। जर तुम्हाला पण असं थंडीचा अनुभव जर घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की बाईक राईड करा।
असं बाईक राईड केलं असंच नाही पाहिजे. तुम्ही कुठल्याही म्हणजे तुम्ही प्रायव्हेट गाडी किंवा कोणती बस किंवा असं नाही लक्झरी म्हणजे प्रवास करू शकता. पण बाईकने एक वेगळीच मजा येते. आणि खास करून जर मित्र असतील तर त्यांच्यासोबत वेगळीच एक मजाही असते आणि ती मजा त्यांनी अनुभवते. आणि मजा अनुभवता आपल्याला सेफ्टी पण खूप गरजेची आहे. कारण का सेफ्टी पाहिजेच, हेल्मेट प्रॉपर पाहिजे, सगळं तुम्हाला पाहिजे. आणि आपली स्पीड लिमिट पण एकदम कमी पाहिजे. तोवर दुसरा मित्र करतोय म्हणून आपण पण जाऊन त्यांना आपण आपल्या लिमिटमध्ये जाऊन गाडी चालवायची असते. तर चला आता मी मॅप बघतोय, पुढचा प्रवास काय असतो तो मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आपण पोहोचलो आहे अलिबागचा. इकडे फाटा लागला आहे. अजून टाईम आहे म्हणजे एक अर्धा पाऊण तास लागेल असं म्हणजे एक 39 मिनटं दाखवत आहेत. आणि हा वरचा मुंबई गोवा हायवे आणि खालून हा रस्ता आहे, हा रोड आहे वरून. आणि खालून हा आपला फाटा फुटून आता खालून जाऊन राईट मारायचा आहे. त्या साईडला अलिबाग आहे. इकडे सगळे रायडर्स लोक आहेत. आणि फक्त सायली वगैरे गेले वाटतं पुढे. आम्ही थांबलेत. पण खूप धमाल येते, मजा येते. आता मगाशी खूप थंडी वाजत होती, आता काय थंडी बिंडी काहीच वाजत नाही आहे, जरा पण वाजत नाही. स्वेटर असं नावापुरती घातलं आहे. थोड्यामध्ये छोटे छोटे पॅच येतात, त्याच्या झाडं बिडं असली तर थंडी असं वाजते. आणि आता एवढं काय असं काय थंडी बिंडी असं काय वाटत नाही आहे. मित्रांनो फायनली पोचलो आपण. आता जेवू. आपण हॉटेल वैभवमध्ये आलो आहे इथे. आणि 5 मिनटावर आपल्या त्या गल्लीमध्ये आपलं इकडे राईट साईडला गेला की आपला रूम घेतले आपण. तर जाऊ आता आपण आतमध्ये. सगळेजण फ्रेश होत आहेत. होय साहिल, काय रे बाबा. रनिल पप्प्या आपण बरं वाटलं साहिल. साहिल राईडला मजा येते काय? एक नंबर. की पैसे आधी केल्यास की नाही, अशी म्हणजे फिरलास की नसतं रात्रीचं? हे मस्त राईड झाली आपली. राईड मस्त आल्या नाही. अजून जण खूप जण बरेच जण होते पण आले नाही. हा आता फोन करतायत. हॉटेल वैभव मगाचपासून आम्हाला एका गावातल्या काकाने सांगितलं की हॉटेल वैभवमध्ये जावा, बेस्ट फूड भेटेल करून. आता मस्त चिकन वगैरे दबा के खाणे काय अभी फुल. अजून पण गोरा वाटतोय ना या लाईट मध्ये, गोरा वाटतोय ना. थंडी अजून एवढं थंडी बिंडी काय नाही रे. ती गाडीवरतीच गाडीवरच लागतं बाकी असं एवढं काय थंडी बिंडी असं काय हे नाही. आता बघूया काय मागवायचं ते. मी मागवल्यावर तुम्हाला मी दाखवतो काय आहे ते. बघूया डिसाईड करू. फक्त हा व्हेजवाला आहे, बाकी आम्ही सगळे नॉनव्हेजवाला आहे. राईस आम्ही लोकांनी स्टार्टरमध्ये चिकन काय बोलले, क्रिस्पी चिकन चिल्ली फुल चिल्ली चिकन चिल्ली आणि रोटी मागवली ना. नंतर बटर रोटी 6 मागवले. आणि नंतर हंडी, आपण चिकन हंडी मागवले. चिकन आणि पनीर. आणि उपवास केलाय ना त्यासाठी पनीर मसाला मागवला आणि रोटी. टेन्शनमध्ये चष्मा असा करू नको. नंबरचा आहे. अरे मग का असाच घालू. अरे नंबरचा म्हणजे मला काय दुकान दिसलं नाही नंबरचा आहे तर मला पण नाही दिसत. नॉर्मल दिसत. 1.5 आहे. 1.5 आहे काय मायनस मध्ये असं ते काय माहित नाही. ते मायनस 0.5 आहे. मेन आहे याच्यावर. मायनस मध्ये असतो ना, मायनस मध्ये चष्मा असतो त्याला म्हणजे त्याचा याला कसा दिसणार. याने MC स्टॅनचा घातला ना. तू बघ
मला लांबचं नाही दिसत. नॉर्मल सारखं माझा आहे त्याच्यात घालायला लागेल उद्या. तू हे काय व्हिडिओ करून पप्या मजा आली. म्हणजे पण थंडी करण्याला देवाला फोन करून सांग. फोन करा. फोन कर. व्हिडिओ आहे त्याला स्पीकरवर ठेव. हा मेसेज काय केला कधी गेला तसा बोलला मगाशी नाही गेलो म्हणून. आता मग तू पोचलो आम्ही पोचला व्हिडिओ करत मीटिंगमध्ये गेला. अजून बघतोय बाई काय आहे काय भेटतंय का स्वस्तामध्ये. व्हेज पुलाव असेल व व्हेज पुलाव इकडे. भाई हॉटेल एक नंबर आहे इकडे. स्वच्छ एकदम टापटीप पण आहे. भाई आपले बॅगा बी काय आहेत ना. हॉटेल वैभव मध्ये आलं. हॉटेल वैभव याचा एंट्री दाखव रे. वैभव फॅमिली रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज. हे सगळं स्टेवालेच आहे. सगळ्यात शेवटी ऑर्डर दिली आहे पनीर मसाल्याची. पण सगळ्यात पहिला आला. तू चालू कर बाबा. आणि रोटी इकडचे फेमस नाही आपण दुपारी काय एक साहिल खा तू. कांदा मच्छी कांदा घे. हा उद्या मच्छी बिच्छी राहील. नाही तुला काय काय आमचं आहे ना. आमचं काहीतरी प्लॅनिंग चालू आहे. हे मच्छी खायचं. हा बोलतो मच्छी खायचं. हा बोलतो इथे येऊनच खायचं. साहिल बोलतो मला चायनीज पण चालेल बघ. हा वजरी पण चालेल. काय पण चालेल. द्या पप्प्याची आई बघतेस ना ग. या काय खातो या. भाई मस्त स्मेल मस्त येते. फक्त आमचं कधी येते तेच बघतोय. तरी आम्ही किती 6ला निघाले बोरिवली स्टेशनवरून. 6:05. हा याने लेट केला ना. आम्ही लोक 6:05 असताना बरोबर बोरिवली स्टेशनवरून निघालो. आणि आता वाजले ते बरोबर 7:10-20 झाले. इथे बरोबर पोचलो. 4 तास लागले ना. 4 तास लागले. पण ट्रॅव्हल्स सेफ होते. टाइमपास करत आलो. आणि इकडे इकडे थांबत आले. मध्ये स्वेटर काय काढायचे. मध्ये काय थंडी लागली की थांबवायचे काय. चाय पियायचे काय. थांबत आले म्हणून तेवढा हे झाला. आता असं एक डायरेक्ट आलं आले असते तरी 3.5 तास लागले असते. आणि ट्रॅफिक तेवढा टाइम लागतो. मेन म्हणजे ट्रॅफिक भेटलं नाही कुठे. याला फोन केला मी. याला कुठे आहे बाई 4 वाजता. बोलतो झोपलोय. मुलं निघ लवकर. म्हटलं निघाला असेल. आता महिला 4:30ला फोन केला. म्हटलं कुठे आहे बाई तू. म्हणतो आंघोळ करतोय. मी गेलो ना. मी घरी सुट्टी घेतली तू. जाऊन आलीस क्लासला की कामाला. डिप्लोमा. हा मला फोन करतो. फक्त 5ला निघणार आहे लवकर. कोण अरे हिने उशीर केला. मी 5ला निघणार का होतो माहिती आहे. आपलं काय ठेवलं होतं पहिल्या पण तिकडून जायचं. म्हणून मी बोलत होतो भाई फायनली आपली पण आले चिकन क्रिस्पी चिल्ली. क्रिस्पी दिसते. हां कसं आहे. मला फक्त मला अरे आता खाल्लेली नाही ना. चम्मच कुठे आहे का. 2 चम्मच. रणील साहिल मजा येते. आबडी चिकन हंडी. क्वांटिटी खूप आहे ना असं म्हणजे बघायला गेलं तर. ताटांची पण खूप होती. स्टोरी टाकायला नंतर झाले. मस्त जेवण बिवून झालं आपलं. आता फक्त पैसे द्यायचे आहेत. तर आपला स्पॉन्सर पैसे देतोय. स्पॉन्सर पैसे देतोय. आणि आई बघतेस ना गे. बघतेस ना गे. तर ले काय करतो या. आबा बघतोयस ना. सांगतोय तरी सांगतोय याला एकट्याला पाठवू नको. हे काय असेल ते डिवाइड करू भाई. जे काय असेल बिल ते डिवाइड करू.
ह्याच्या अर्धे केस पिकले नाहीत. चल चल घे घे पटपट. 11 सव्वा 11 झाले तरी आम्ही जेवतोय. इकडे ना सगळ्यांना दुकानं बिकान सगळे लोकांनी शटर बिटर सगळे बंद करून टाकले. आता आपण झाले. आता काय माहिती इकडे जाऊन काय कसं काय होते ते. आपल्याला रूम भेटलाय 1 BHK. 1 BHK भेटलाय 11. आणि बाजूला इकडे आणि इकडे बाजूला सेकंडवरच बीच आहे. फक्त खाली उतरला की बीच आहे. भाई पाणी पिणी आहे काय बघा. बीच तुम्ही खोलमंडा करून टाका. मी रात्री बाहेर ते गॅलरी झोपी ना. ए काय करतोय. कपडे करते भाई. रात्री 12:15 झाले आणि आपण चाललोय आता व्ह्यू बघायला. व्ह्यू म्हणजे काय दिसणार तर नाहीये, फक्त असं बीचवर फिरायला. आता आले तर जाऊन येऊया रात्रीचे. भाई ब्लॉग बी करा काय. सगळे म्हणजे फॉरेनर वाटतात हा काय. हाय सगळे छपरी. हाय सगळे छपरी. साहिलने तर चड्डी बिड्डी काय आणली नाही. नुसते चप्पल विप्पल घालते. काय आणली नाही शॉर्ट्स बिट्स घालायला. माझ्याकडे एक्स्ट्रा आहे पाहायचं काय बोल. आणि आम्हाला टॉप फ्लोअरला टाकलंय 2nd फ्लोअरला भाई. म्हणजे एकदा खाली कोण गेला की परत वरती येण्याचा प्रश्नच नाही. इकडे ना हे सगळे ना कॉटेज आहेत. सगळ्या रूम बुक केल्यात. सगळ्या रूम बुक आहेत इकडे. आणि इथे आपलं हे आहे. आणि इथून असं खाली आलं ना इथून की आपल्याकडे एक बीच आहे. सगळे इथे पार्टी चालू आहे. हा आपला इथे गेट आहे. आणि इकडे तो आवाज येतो काय माहित नाही तुम्हाला लाटेंचा. असे बुलबुलया 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 करत गेले ना. ऍक्च्युली 2 दिवसासाठी यायला पाहिजे. आज प्रशांत आहे ना. तर हा कुठून जायचं. इथून जायचं. तर आपल्या समोर हा इथे अथांग पसरलेला समुद्र. समुद्र पसरलेलाच असतो. आणि इकडे सगळ्या पार्टीज वगैरे चालू आहे. इकडे सगळे ना पार्टीज चालू आहे. इकडे चालू आहे. इकडे चालू आहे. इकडे सगळं. आणि तिकडे की ना ब्लॅकवाली अशी एक मुलगी आहे. आम्ही लोक गाडी घेऊन ना घाबरले तिला. म्हटले ते ब्लॅकवाली इकडून कोण आहे म्हटलं बसलेला. पुढे अरे माणसं. अरे खांबे आहेत ते. खांबे आहेत. हा किहीम बीच आहे. किहीम बीच. आणि उद्या आपल्याला जायचं आहे पण शेड्यूल आम्ही कुठे फिक्स नाही केलं आहे. कुठे जायचं आहे कुठे नाही ते. शायद मुरुड जंजिरा पण जाऊ शकतो. आणि इकडे ना एवढं जास्त ब्लॉग शूट करायला मिळालं म्हणजे भेटलं नाही मला. कारण का मी मॅप चालू केला आणि पाठीमागे बसलेलो. आणि थंडी एवढी लागवते ना दुसरा हात मी काढूच शकत नव्हतो. पण इकडे पण एवढी काय थंडी नाही आहे. थंडी आहे काय. असा कालो घेतोय रे. हा इथून मला काय बरोबर. पप्या कसं वाटतंय. थंडी वाजते काय. मजा आली तुला. इथं आली पहिल्यांदा आला असेल म्हणजे गाडीने असं 2 व्हीलरनी. पहिल्यांदा आलो. हा पहिल्यांदाच ना. असं कधी 2-3 महिन्यातून एकदा आलं ना की बरं वाटतं. थोडा माइंड पण आपला फ्रेश होतो. खूप बरं वाटतं. आणि त्या साईडला काय माहीत नाही तिकडे सगळ्या लाईट्स पेटल्यात. ते बघा त्यात तुम्हाला कुठला बीच आहे काय ते माहीत नाही. इकडे सगळ्या पार्टीज वगैरे चालू आहे.
अरे यार पडलेलं गुरु पडलं लाकूड दिसलंच नाही भाई पडलं चप्पल बघा या दुसऱ्याच्या चप्पल घालून त्याच्या बूट बीट सगळे बाहेर आले कसं. आणि आम्ही आलो ना बरेच दिवसांनी पिकनिकला आलोय आम्ही बरेच दिवसांनी तर आमच्याकडे पण बजेट नाही आमचं एवढा तर आहे ना आम्ही चप्पल आमच्याकडे ना पैसे नाहीत तर बघा आम्ही लोक किचनमध्ये घालतो तेवढा बजेट नाही आहे म्हणजे आम्ही लोक ते किचनमध्ये चप्पल घालतात ना लेडीज बिडीज लोकांच्या मम्मी लोकांनी चप्पल घालून आल्यात साहिलने एकट्यानेच फक्त आणल्यात कपडे नाही आणि तू असंच झोपणार उद्या पण असाच फिरत त्याला कपडे का नाही आणले मग तू आणले एक शर्ट आणला आणि पेपर आहे तुम्ही उद्या नाही. आता यायला आहे ना तिकडे बाहेर यायचं नव्हतं आणि आता इकडे आला ना तर त्याचे फोटोशूट चालू झाले आहेत मगाशी तुला आता यायचं नव्हतं हा बघा आपण आता फोटोशूट काढतोय आणि फक्त मी आणि साहिलच येणार होते आणि दोघं झोपणार होते चला जाऊया चला मित्रांनो जाऊया तर झोपायला वाजल्यात 12:30 आता रूममध्ये जाऊन चेक करू ते चेक करूया जाऊया आता हा ब्लॉग इथे सेंड करूया. आणि बघा म्हणजे असं मला काय तसं दाखवता आलं नाही असं कारण काय मी पाठीचा मोबाईल पकडून होतो बार्टी असा बसलेलो आणि हाच गाडी वगैरे चालवत होता तर म्हटलं मग मी काय की दाखवून एवढं काय आलं नाही जेवढे छोटे छोटे आम्ही थांबले ना तेच दाखवता आलं पण उद्या मी नक्की प्रयत्न करेन दाखवायचा काहीतरी तुम्हाला. तर चला आता हा ब्लॉग इथे सेंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्या अलिबागच्या. आणि उद्या कुठे कुठे फिरायला जाणार ते मला पण माहीत नाही पण उद्या तुम्हाला दाखवतो कुठे कुठे फिरायला जाणार ते. तर चला बाय बाय.